आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा मेळावा आपल्या येवल्यामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे। गेल्या 8 तारखेला माझी जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आणि निवड होताच पहिला जिल्ह्याचा हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला। या मेळाव्याला तालुक्यातील आणि इतरही तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, त्याचं देखील आम्ही स्वागत केलेलं आहे। येणाऱ्या ज्या निवडणुका आहे तर लोकसभेच्या वेळेस आणि विधानसभेच्या वेळेस आमच्या पक्षाने महाविकास आघाडीबरोबर काम केलेलं आहे। महाविकास आघाडीबरोबर आमच्या पक्षाच्या नेत्यांचा बोलणी चालू आहे। जर आम्हाला सन्मानपूर्वक नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांनी जर जागा सोडल्या तर आम्ही महाविकास आघाडीबरोबर लढणार आहोत। आणि जर कदाचित आमच्या कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी अपमान झाला किंवा त्यांना डावलण्यात आलं तर तरी मात्र आम्ही त्या निवडणुका स्वबळावर लढू आणि त्याचे परिणाम काय होतील हे मात्र हे सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा आता जी चर्चा चालू आहे त्या चर्चेतून जो काही निष्कर्ष निघेल त्यावरच आम्ही आपणास लवकर कळू। आणि आज ज्या येवला तालुक्याचं देखील माझं तालुका अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळं बऱ्याच लोकांना वाटत होतं की तालुका अध्यक्ष आता नवीन कोण, परंतु जुने जाणते अतिशय विश्वासू आणि ज्यांनी खरोखर येवल्याच्या तालुक्यात आंबेडकरी चळवळीचं विश्वासानं काम केलं असे विजय घोडेराव यांची मी आज येवला तालुका अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे असं मी आज जाहीर करतो।